हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट स्वीट प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट स्वीट प्रणूमध्ये आपण गुळाची खीर बनवणार आहोत। आता सध्या सगळ्यांचे गुरुवारचे महालक्ष्मीचे उपवास असतात। प्रसादासाठी काय बनवायचा प्रश्न पडतो आणि डायबिटीस वाले असाल तर अगदीच प्रश्न पडतो की गोडात काय बनवायचं। त्यावर आज आपण अगदी मस्त असं सोल्युशन घेऊन आलेलो आहोत। ही खीर डायबिटीस वाले लोक सुद्धा आवडीने खाऊ शकतात आणि प्रसाद सुद्धा होऊन जाईल देव बाप्पासाठी। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एक मोठा चमचाभर इतका आपण तूप घेतले कढईमध्ये। त्यामध्ये ही आपण बारीक शेव टाकलेली आहे। साधारणतः एक वाटीभर इतकी ही बारीक शेव आपण घेतलेली आहे। किराण्याच्या दुकानात अगदी इझिली ही शेव मिळून जाते। फक्त 1 मिनिट बारीक गॅसवरती ही शेव आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायची। शेव लगेच तुपामध्ये परतली जाते, त्याच्यामुळे 1 मिनिट सतत ती हलवत राहायची आणि परतून घ्यायची, नाहीतर ती करपून जाईल। त्यानंतर यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकायचं, साधारणतः अर्धी वाटी इतकं। आणि आता पाण्यामध्ये खीर छान अशी शिजून घ्यायची। खीर म्हणजे शेवई शिजून घ्यायची। त्यानंतर यामध्ये आपण 1 चमचाभर इतका गूळ टाकणार आहोत। हा गूळ आता आपल्याला व्यवस्थित वितळवून घ्यायचा आहे, पूर्णपणे विरघळला गेला पाहिजे गूळ। गोडाचं नेहमीच काय करायचा प्रश्न पडतो आणि त्यात डायबिटीस वाला पेशंट घरी असेल तर मग त्यांच्यासाठी काय बनवायचं हा नेहमीच प्रश्न पडतो। अशा वेळी तुम्ही गुळाचे पदार्थ घरी बनवू शकता। डायबिटीस जर कमी असेल तर गूळ नक्कीच चालतो। इथे आपण गूळ संपूर्णपणे वितळवून घेतलेला आहे। त्यामध्ये आता आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे। साधारणतः 1 छोटा चमचा इतकी वेलची पावडर यामध्ये टाकली आपण। हे थोडंसं मिक्स करून घेऊयात। तुम्ही या स्टेजला इथे ड्रायफ्रूट सुद्धा टाकू शकता। आपण विदाउट ड्रायफ्रूटची खीर बनवणार आहोत। आणि आता गॅस बंद करून घेतलाय। साधारणतः अर्धा मिनिटासाठी आपल्याला खीर थोडीशी गार होऊन द्यायची। जे बबल्स आहेत खीरीतले ते पूर्णपणे गेले पाहिजेत आणि त्यानंतरच मग आपल्याला यामध्ये दूध ओतायचंय, नाहीतर मग दूध फाटू शकतं। आणि दूध सुद्धा एकदम नाही ओतायचंय, थोडं थोडं करून ओतून बघायचंय। दूध फाटलं नाही की मग बाकीचं दूध ओतायचं आपल्याला यामध्ये। तुम्ही इथे पाहू शकता आपण थोडंसं दूध ओतलेलं आहे आणि दूध अजिबात फाटलेलं नाहीये। आता आपण अजून दूध ओतूया ह्याच्यामध्ये। तुम्ही गुळाची चहा किंवा गुळाची खीर वगैरे जेव्हा बनवत असताना तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवायची कायम, थोडंसं थंड होऊन द्यायचा पदार्थ, मगच त्यात आपल्याला दूध टाकायचं, नाहीतर मग दूध फाटू शकतं। इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी खीर बनवून तयार आहे। फक्त 5 मिनिटांमध्ये ही खीर बनते असं तुम्ही म्हणूच शकता, कारण की खरंच ही खीर फक्त 5 मिनिटांमध्ये बनते। वरून गार्निशिंगसाठी तेवढे आपण किसलेले बदाम टाकणार आहोत आणि खीर खाण्यासाठी तयार आहे। खूप सोपी रेसिपी आहे, नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।